सरकारी योजनेचे पैसे थेट खात्यात कसे येत असतील बरं, चला जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण डीबीटी म्हणजे नेमकं काय याबद्दल जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊयात डीबीटी म्हणजे नेमकं काय। तर डीबीटीचं फुल फॉर्म डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं आहे। आपल्याला याच्यातूनच समजते की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे लाभ जो आहे तो डायरेक्ट ट्रान्सफर केला जातोय बँक खात्यामध्ये। तर एखादी सरकारी योजनेचा लाभ असेल तो डायरेक्ट बँक खात्यामध्ये लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केला जातो, याला डीबीटी असं म्हणतात। समजा तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्या योजनेसाठी अर्ज कराल। अर्ज झाल्यानंतर तुम्ही पात्र ठराल। पात्र ठरल्यानंतर तुमचा लाभ जो आहे तो डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल। आता याच्यासाठी तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याला लिंक असणं आवश्यक आहे किंवा आधार सेटिंग असणं आवश्यक आहे। पूर्वी कसं व्हायचं की जर आपल्याला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला अनेक कार्यालयांचे फेरे मारावे लागायचे। आता तसं आपल्याला करावं लागत नाही। आपण पात्र झाल्यावर आपल्याला लाभ जो आहे तो डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये जमा केला जातो। डीबीटी नेमकं काम कसं करतं ते समजूया। तर डीबीटीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला डीबीटीचा लाभ घेता येईल। जेव्हा सरकार एखादी नवीन योजना आणते तेव्हा पात्र लाभार्थ्यांकडून कागदपत्र मागवले जातात। त्यानंतर या कागदपत्रांची पडताळणी केली जाते। कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाते। पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर PFMS म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टमद्वारे रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाते। अशी डीबीटीची संपूर्ण प्रोसेस असते। तर आता आपण काही योजना बघूया ज्यांचा लाभ आपल्याला डीबीटी मार्फत दिला जातो किंवा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीने ट्रान्सफर केला जातो। तर सगळ्यात पहिली योजना म्हणजे PM किसान योजना, जी शेतकऱ्यांसाठी योजना आहे। या योजनेचा लाभ डीबीटी मार्फत ट्रान्सफर केला जातो। नंतर महाडीबीटी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी योजना आहे। महाडीबीटीचा जो लाभ आहे तो सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या डीबीटी अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो। लाडकी बहीण योजना याचा लाभ सुद्धा डीबीटी मार्फत ट्रान्सफर केला जातो। प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेचा सुद्धा लाभ हा डीबीटी मार्फत दिला जातो। तर इतर काही योजना आहेत त्यांचा लाभ सुद्धा डीबीटीनेच दिला जातो। जर या योजनांसाठी तुम्ही पात्र असाल, तुम्ही अर्ज सुद्धा केला असाल, तुमचा अर्ज अप्रूव्ह सुद्धा झाला असेल पण तुम्हाला लाभ येत नसेल तर तुम्ही एकदा चेक करायचे की तुमचं बँक अकाउंट जे आहे ते आधार सीडिंग आहे का ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। आता आपण डीबीटीचे फायदे जाणून घेऊयात। तर सगळ्यात पहिलं म्हणजेच भ्रष्टाचार कमी होतो। मित्रांनो, आता जर बघाल तर तुम्हाला भ्रष्टाचार कमी झालेला दिसेल। पहिले असं व्हायचं की एखाद्या गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई असेल तो जर एखाद्या व्यक्तीचे कागदपत्र घेईल आणि पैसे जे आहेत ते दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर करेल असं व्हायचं। मग आता तसं होत नाही। ज्या लाभार्थ्याचे कागदपत्र घेतले त्याच लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात। मग इथं आता बऱ्यापैकी भ्रष्टाचार जो आहे तो कमी झालेला दिसतोय। तसं आता मीडिएटर मध्यस्थीची आवश्यकता लागत नाही। पहिलं असं व्हायचं की फॉर्म भरायचा असला तर कुणाला तरी आपल्याला घेऊन जायला लागायचं। आता तसं होत नाही। आपण एखाद्या सायबर कॅफेमध्ये गेलो की आपण ऑनलाईन फॉर्म अप्लाय केला की आपला फॉर्म अप्रूव्ह होतो आणि थेट पैसे जे आहेत किंवा जो लाभ आहे तो लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होतो। पहिले मध्यस्थी असायचे की त्यांच्या मार्फत आपण जाऊन फॉर्म भरायचं आणि मग ते सगळं अप्रुव्हल वगैरे ते खूप मोठी प्रोसेस असायची आणि त्याचा मग आपल्याला जो काही लाभ मिळणार असतो त्यातले पैसे आपल्याला मध्यस्थीला द्यायला लागायचे। तर आता तसं होत नाही। जे काय आहे ते ऑनलाईन सगळी प्रोसेस आहे आणि डीबीटीमुळे आपल्या थेट खात्यामध्ये पैसे येतात। जेवढा काही लाभ असेल तो आपल्या खात्यामध्ये येऊन जातो। त्यानंतर पारदर्शकता वाढते, म्हणजे ट्रान्सपरन्सी जी आहे ती आता वाढलेली आहे। आपले जेवढी रक्कम असेल ते आपल्याला माहिती असतं की एवढी रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये येणार आणि तेवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होते। त्यानंतर लाभार्थ्याला पूर्ण रक्कम मिळते। आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला एवढी रक्कम मिळणार आहे, मग तेवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पहिले मध्यस्थी वगैरे मीडिएटर खूप असायचे, मग त्यांना ते पैसे जे आहे ते त्यांना द्यावे लागायचे। मग पैसे आपल्यापर्यंत येता कमी रक्कम व्हायची। आता तसं होत नाही। जी काही रक्कम असेल जो काही लाभ असेल तो पूर्ण लाभ आहे तो आपल्या खात्यामध्ये जमा होतो। तर आपण डीबीटीचे काय महत्त्वपूर्ण फायदे पाहिले। आता आपण आधार सेडिंग स्टेटस किंवा तुमच्या आधार कार्डला बँक खातं कोणतं लिंक आहे, डीबीटी लिंक कोणतं खातं आहे ते कसं चेक करायचं ते जाणून घेऊयात। तर सगळ्यात पहिला ऑप्शन आहे तो म्हणजेच आधार कार्डची वेबसाईट। आधार कार्डच्या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचं आहे। आधार कार्ड नंबर एंटर करून OTP एंटर करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधार सेडिंगचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुमचं आधार सेडिंग कोणतं खातं आहे ते तुम्हाला समजेल। डीबीटी लिंक खातं तपासण्याचा दुसरा पर्याय तो म्हणजेच NPCIची वेबसाईट। NPCIच्या वेबसाईटवरती जायचं आहे। त्यानंतर आधार मॅप स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे। त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो OTP एंटर करून तुम्हाला स्टेटस जे आहे ते बघता येईल। तर अशा प्रकारे तुम्ही आधार सेडिंग किंवा डीबीटी लिंक खातं चेक करू शकता। तर हा होता डीबीटी बद्दल महत्त्वपूर्ण व्हिडिओ। हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना सुद्धा शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।